नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण रेस्पिरेशन हा टॉपिक सक्सेसफुली संपवला आहे आणि तो तुम्हाला समजला असेल. तुम्ही सर्व लेक्चर पाहिलीच असतील. तर या लेक्चरला आपण या रेस्पिरेशन टॉपिकमधले जे येणाऱ्या नीटच्या एक्झामसाठी किंवा सीईटीच्या एक्झामसाठी जे संभाव्य अतिशय महत्त्वाचे असे जे क्वेश्चन्स आहेत ते जवळजवळ 25 क्वेश्चन आपण पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात. IMP क्वेश्चन्स ऑन द टॉपिक रेस्पिरेशन नीट लेवलचे. चला बघूयात. तर बघूयात मग आपण आपले रेस्पिरेशन या टॉपिकवरचे ऑब्जेक्टिव्ज किंवा नीटसाठीचे महत्त्वाचे क्वेश्चन. तर आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की इंटरकॉस्टल मसल्स आर फाउंड अटॅच्ड विथ, म्हणजे इंटरकॉस्टल मसल्स या कुठं अटॅच असलेला आपल्याला सापडतात आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे डायफ्रॅम, दुसरा आहे रिब्ज, तिसरा आहे प्ल्युरा आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे लंग्ज. तर आता आपण बघितलेलं आहे डायफ्रॅमच्या तिथे इंटरकोस्टल मसल्स नाहीत. रिब्जच्या ठिकाणी इंटरकोस्टल मसल्स ह्या अटॅचड आहेत. प्ल्युरा हा मेम्ब्रेन आहे, प्ल्युरल मेम्ब्रेन की जो लंग्सच्या बाजूला असतो. आणि लंग्ज असं म्हणलं आहे, इथंही या इंटरकोस्टल मसल्स अटॅच नाहीत. म्हणजे आपलं जे बरोबरचं आन्सर आहे ते आहे बी ऑप्शन, रिब्ज. रिब्जच्या ठिकाणी आपल्याला इंटरकोस्टल मसल्स या अटॅच्ड सापडतात. आपला जो दुसरा क्वेश्चन आहे तो असा आहे, द नोज प्रोड्युसेस डॅश डॅश टू पुट मॉइश्चर इन द एअर अँड कॅच डस्ट अँड बॅक्टेरिया. तर नोज काय प्रोड्यूस करतं की ज्याच्यामुळं तो जो पॅसेज आहे, तो जो एअर पॅसेज आहे तो मॉइश्चर राहतो आणि डस्ट पार्टिकलही तिथं कॅच केले जातात एअरमधून येणारे. तर याचे ऑप्शन बघा काय दिले आहेत. पहिला ऑप्शन आहे म्युकस, दुसरा आहे ब्रॉन्काय, तिसरा आहे सिलिया आणि लास्ट ऑप्शन आहे ऑक्सिजन. तर आता इथं नोज प्रोड्यूस करतं आहे म्हणजे ऑक्सिजन हा ऑप्शन येणारच नाही. सिलिया काय आहे तर सिलिया हे स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. ब्रॉन्काय हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा एक पार्ट आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा आणि म्हणजे त्याचं प्रोडक्शन नाही. नोज ब्रॉन्कायचं प्रोडक्शन हे नोज करत नाही, तो एक पार्टच आहे. याचाच अर्थ काय आहे, म्युकस हे आपला आन्सर असणार आहे. म्हणजेच नोज काय प्रोड्यूस करतं तर म्युकस प्रोड्यूस करतं की ज्याच्यामुळं जो त्या पॅसेजमध्ये मॉइश्चरनेस राहतो किंवा तिथं डस्ट पार्टिकल हे ट्रॅप केले जातात किंवा बॅक्टेरियासुद्धा ट्रॅप केले जातात. त्याच्यानंतर आपला जो 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे, द अमाऊंट ऑफ एअर रिमेनिंग इन द एअर पॅसेज अँड अल्व्हिओलाय ॲट द एंड ऑफ क्वाईट रेस्पिरेशन इज कॉल्ड. आता या क्वेश्चनमध्ये तुम्ही एक महत्त्वाचं एक कीवर्ड इथं लक्ष द्यायला पाहिजे. क्वाईट रेस्पिरेशन म्हणजेच काय आहे तर हे नॉर्मल रेस्पिरेशन आहे. तर नॉर्मल रेस्पिरेशनला ह्या सगळ्या क्रिया आपण पडताळून बघायच्या आहेत. म्हणजे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत ते नॉर्मल ब्रिदिंगला, नॉर्मल रेस्पिरेशनला आपण ते बघायचे आहेत. म्हणजे द अमाऊंट ऑफ एअर रिमेनिंग इन द एअर पॅसेजेस अँड अल्व्हिओलाय ॲट द एंड ऑफ क्वाईट रेस्पिरेशन इज कॉल्ड. आता आपण प्रत्येक ऑप्शन बघू. पहिला ऑप्शन दिलेला आहे टायडल व्हॉल्यूम. आता टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय आहे तर ही अमाऊंट ऑफ एअर आहे की जी इन्स्पायर किंवा एक्सपायर केली जाते नॉर्मल ब्रिदिंगच्या वेळेस. म्हणजे आपण ज्यावेळेस नॉर्मल ब्रिदिंग करत असतो त्यावेळेस जे आपण इन्स्पिरेशन करतो किंवा एक्सपिरेशन करतो त्या एअरची अमाऊंट आहे आणि ती नियरली किती असते तर 500 ml एवढी असते. त्याच्यानंतर जो दुसरा ऑप्शन दिलेला आहे तो दिलेला आहे इन्स्पायरेटिंग रिझर्व व्हॉल्यूम. आता ही व्हॉल्यूम काय असते तर जी आपली टायडल व्हॉल्यूम आहे त्या टायडल व्हॉल्यूममध्ये आपण फोर्सफुली जे ॲडिशनली एअर इनटेक करतो किंवा ब्रिदिंग करतो किंवा आउट घेतो तर त्यालाच आपण इन्स्पायरेटिंग रिझर्व व्हॉल्यूम असं म्हणतो आहे. म्हणजे ॲडिशन टू टायडल व्हॉल्यूम इन्स्पायर्ड मॅक्झिमम एअर जे आपण इन्स्पायर्ड करतो. म्हणजे एक आपण आता मगाशी काय म्हणलं होतं की टायडल व्हॉल्यूम म्हणजे एक 500 ml एवढी एअर आपण इनहेल केली
म्हणजे इन्स्पिरेशन केलं, हे झालं टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल. आता 500 ml केल्यानंतर आपण फोर्सफुली त्याच्यानंतर मॅक्झिमम किती एअर इनटेक करू शकतो, तर ती आहे इन्स्पायरेटिंग रिझर्व व्हॅल्यूम. आणि ती व्हॉल्यूम किती असते, तर 2000 ते 3000 ml एवढी असते. त्याच्यानंतर जो सी ऑप्शन आहे, तो सी ऑप्शन आपल्याला दिलेला आहे इन्स्पायरेटरी कपॅसिटी. आता इन्स्पायरेटरी कपॅसिटी म्हणजे काय आहे, तर अमाऊंट इनहेल्ड आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. म्हणजे नॉर्मल एक्सपिरेशन झाल्यानंतर आपण किती हवा आतमध्ये घेऊ शकतो किंवा इनहेल करू शकतो, ती झाली आपली इन्स्पायरेटरी कपॅसिटी. मग याचा कुठंतरी आपल्या क्वेश्चनची संदर्भ लागतोय का? क्वेश्चन परत एकदा तुम्ही बघा. द अमाऊंट ऑफ एअर रिमेनिंग इन द एअर पॅसेजेस अँड अल्व्हिओलाई ॲट द एंड ऑफ क्वाईट रेस्पिरेशन इज कॉल्ड. आता 4 नंबरचा ऑप्शन बघा बरं, फंक्शनल रेसिड्युअल कपॅसिटी. आता ही काय आहे, तर एअर प्रेझेंट इन द लंग आफ्टर पॅसिव्ह ऑर नॉर्मल एक्सपिरेशन. म्हणजे डी म्हणजे आपला चौथा जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर जो 4 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे, त्या 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हे विचारलं आहे की व्हेन 1200 ml एअर इज लेफ्ट इन द लंग्स. म्हणजे ज्यावेळी 1200 ml एअर ही लंग्जमध्ये उरलेली असते किंवा शिल्लक राहिली असते, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, तर बघा इथं पहिला ऑप्शन दिला आहे व्हायटल कॅपॅसिटी. आता व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय आहे, तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर ब्रीथड आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेशन. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, तर आपण नॉर्मल इन्स्पिरेशन किंवा जे एक्सपिरेशन करतो नॉर्मल कंडिशनला, ते टायडल व्हॉल्यूम आहे. आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, तर रिमेनिंग इन द लंग्ज आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन. म्हणजेच सी हा आपला बरोबर आन्सर येते किंवा बरोबरचा पर्याय आहे. डी काय आहे बघा, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ते काय आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. टायडल व्हॉल्यूममध्ये जे आपण ॲडिशनली घेतो ते इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे आणि ते 2000 ते 3000 ml असणार आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये 1200 ml हे विचारलं आहे. म्हणजे 4 नंबरच्या या क्वेश्चनचं आपलं जे आन्सर आहे ते आहे सी. त्याच्यानंतर जो आपला 5 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इन ॲनारोबिक रेस्पिरेशन. आता आपण रेस्पिरेशनचे टाईप बघितलेत, एक ॲरोबिक रेस्पिरेशन आणि एक ॲनारोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन हे ऑक्सिजनच्या प्रेझेन्सीमध्ये होतं आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन हे ऑक्सिजनच्या ॲब्सेंटीमध्ये होतं. आता इथं जे 4 पर्याय दिलेले आहेत तुम्ही बघताय, O2 इज टेकन इन, CO2 इज टेकन इन, O2 इज गिवन आउट, CO2 इज गिवन आउट. तर जे O2चे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी, याचा विचारच करायचा नाही, कारण इथं ऑक्सिजनचा काहीही संबंध येत नाही. आपण ॲनारोबिक रेस्पिरेशन बघतोय. आता जो बी आणि डी ऑप्शन उरलेला आहे त्याच्यामध्ये बघूयात. जो बी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की CO2 इज टेकन इन आणि जो डी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे CO2 इज गिवन आउट. तर इथं बघा कार्बन डायऑक्साईड हा तयारच होत नाही. ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार किंवा लिबरेट होत नाही. म्हणजे CO2 इज गिवन आउट असा होणारच नाही, म्हणजे CO2 आउट होणारच नाही. याचाच अर्थ काय आहे, तर या क्वेश्चनचं बरोबर आन्सर हे बी आहे, म्हणजे CO2 इज टेकन इन. याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे एव्हरी 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड delivers following amount of O2 to the tissue under normal physiological condition. तुम्हाला जर माझं लेक्चर आठवत असेल तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथल्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणजे 5 ml, 25 ml, 50 ml किंवा मोर दॅन 50 ml, ह्या व्हॅल्यूचा विचार आपण नंतर करूयात. मी तुम्हाला अगोदर हे सांगितलं होतं की आपण नियरली काय म्हणतो की पर 100 ml ऑफ ब्लडमध्ये 15 ग्रॅम जर HB कन्सिडर केला, किती ग्रॅम HB कन्सिडर केला, 15 ग्रॅम HB जर कन्सिडर केला, तर 1 ग्रॅम HBमध्ये किती O2 असतो आहे, तर 1.34 ml एवढा O2 असतो आहे. म्हणजेच 1 ग्रॅम म्हणजे जर का 1.34 ml असेल तर 15 ग्रॅममध्ये किती O2 असेल, 15 ग्रॅम HB सोबत किती O2 असेल, तर नियरली 20 ml O2 असेल. आणि हा 15 ग्रॅम आपण HB कधी कन्सिडर केला, म्हणजे 100 ml ऑफ ब्लडमध्ये जर 15 ग्रॅम HB असेल तर म्हणजे ही नॉर्मल व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे. मग जर
100 मिली ब्लडमध्ये जर 15 ग्रॅम HB असेल तर तिथं असणारी ऑक्सिजनची व्हॅल्यू ही 20 ml एवढी असते. किती असते? 20 ml एवढी असते. म्हणजे इथं बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याचा विचार करण्याचीच गरज नाही. जसं की 25 ml 50 ml आणि मोर दॅन 50 ml हे जे सांगितलेलं आहे याचा विचारच करायची गरज नाही. आता जो आपला राईट आन्सर आहे ते आहे 5 ml. आणि ते कसं मी हे तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे 40 mmHg जे असतं त्यावेळेस 75% ऑक्सिजन म्हणजे आपण रेस्ट कंडिशनला असतो त्यावेळेस 75% ऑक्सिजन हा ब्लडमध्ये असतो आणि 25% ऑक्सिजन हा त्या टिश्यू लेवलला असतो. 75% ब्लडमध्ये आणि 25% टिश्यू लेवलला. आता 20 ml मधला 75 म्हणजे किती? तर 15 ml बरोबर. तो कुठं असणार आहे? तर ब्लडमध्ये असणार आहे आणि फक्त 5 ml टिश्यूला असणार आहे. आणि NCERTनं हीच ओळ मेन्शन केलेली आहे की फक्त 5 ml एवढा ऑक्सिजन टिश्यूला डिलिव्हर केला जातो नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशनमध्ये. म्हणजे आपलं हे आन्सर आहे. याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो असा विचारलेला आहे की ॲज ब्लड becomes fully O2 saturated, hemoglobin combines with dash dash molecules of oxygen. तर इथंही तुम्ही लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे, हे अगदी क्लिअर आहे की एका HB सोबत 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स हे कंबाईन होतात का? तर त्याची ॲफिनिटीज तेवढी आहे. म्हणजे आपण काय म्हणतो एका HBमध्ये 4 Fe2+ आयन्स प्रेझेंट असतात म्हणून ते 4 ऑक्सिजनला कंबाईन करून घेतात. म्हणजे इथं 4 हे आन्सर बरोबर आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्टचा जो क्वेश्चन आहे 8 नंबरचा आपला त्याच्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की व्हिच ऑफ द फॉलोइंग गॅसेस मेक्स द मोस्ट स्टेबल कॉम्बिनेशन विथ द हिमोग्लोबिन ऑफ RBCs. म्हणजे काय सांगितलेलं आहे की खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी असा कोणता गॅस आहे की जो हिमोग्लोबिनसोबत मोस्ट स्टेबल असा राहतो किंवा एकदा बॉन्ड झाला की तो सहसा ब्रेक होत नाही किंवा त्याचं डिसोसिएशन होत नाही आपण असं म्हणू. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे CO2, दुसरा ऑप्शन दिलेला आहे CO म्हणजे पहिला कार्बन डायऑक्साईड आहे, दुसरा ऑप्शन आहे कार्बन मोनॉक्साईड, तिसरा ऑप्शन आहे ऑक्सिजन आणि चौथा ऑप्शन आहे नायट्रोजन गॅस. आता आपण कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर हिमोग्लोबिनसोबत कार्बन डायऑक्साईड हा बाउंड होतो आणि कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार करतो. ऑक्सिजनसोबत तो बाउंड होतो आणि ऑक्झी हिमोग्लोबिन तो फॉर्म करतो. नायट्रोजनची जी ॲफिनिटी आहे हिमोग्लोबिनची ती एकदम लेस ॲफिनिटी आहे. आणि हेच जर का कार्बन मोनॉक्साईडच्या जर तुलनेत बघायला झालं तर कार्बन मोनॉक्साईडची ॲफिनिटी ही 200 ते 250 पटीनं जास्त आहे. म्हणून इथं आपला बी हा पर्याय बरोबर येतोय की कार्बन मोनॉक्साईड हा हिमोग्लोबिनसोबत अगदी मोस्ट स्टेबल असं कॉम्बिनेशन फॉर्म करतो आणि त्यालाच आपण एक कन्सेप्ट वापरला होता कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. लक्षात येते तुमच्या? हां. तर याच्यानंतरचा जो 9 नंबरचा जो आपला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की इन मॅमल्स कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम टिश्यू टू रेस्पिरेटरी सरफेस बाय. मॅमलमध्ये कार्बन डायऑक्साईड हा ट्रान्सपोर्टेड केला जातो टिश्यूपासून तो रेस्पिरेटरी सरफेसपर्यंत कशाच्या साह्याने ट्रान्सपोर्ट केला जातो? तर इथं पहिला ऑप्शन दिलेला आहे प्लाझ्मा, दुसरा ऑप्शन दिलेला आहे RBC, तिसरा ऑप्शन दिलेला आहे WBC आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे बोथ A अँड B. तर बघा आपल्याला हे माहीत आहे की जो CO2 ट्रान्सपोर्ट केला जातो तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये केला जातो. तर पहिला आहे बाय सोल्युशन फॉर्म. सोल्युशन फॉर्ममध्ये तो 7% ट्रान्सपोर्ट केला जातो. बायकार्बोनेट आयन्स त्याच्यामध्ये 70% तो ट्रान्सपोर्ट केला जातो आणि RBCच्या थ्रू तो 23% ट्रान्सपोर्ट केला जातो. म्हणजेच काय तर प्लाझ्मा आणि RBC हे दोन्ही घटक CO2 ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतात. म्हणजेच आपला आन्सर येतोय D, चौथा ऑप्शन.
याच्यानंतरचा जो आपला 10 नंबरचा क्वेश्चन आहे तो असा विचारलेला आहे की कार्बोनिक अनहायड्रेट इज फाउंड इन हाय कॉन्सन्ट्रेशन इन, म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज हा जास्त प्रमाणात किंवा कुठं आढळतो. तर पहिल्यांदा हे समजून घ्या की कार्बोनिक अनहायड्रेज हे काय आहे. तर कार्बोनिक अनहायड्रेज हे एन्झाईम आहे की ज्या एन्झाईममध्ये झेडेन हे एक आयन आहे, म्हणजे झेडेन कंटेनिंग एन्झाईम की ज्याला कार्बोनिक अनहायड्रेज म्हणलेलं आहे. आणि हे कुठं प्रेझेंट असतं असं आपण सांगितलं होतं. तुम्ही जर लेक्चर केअरफुली ऐकले असतील तर तुम्हाला हे या प्रश्नाची उत्तरं आराममध्ये येतील. तर कार्बोनिक अनहायड्रेज हे झेडेन कंटेनिंग एन्झाईम हे RBCच्या ठिकाणी प्रेझेंट असतं, प्लाझ्माच्या ठिकाणी नाही. कुठं प्रेझेंट असतं? RBCच्या ठिकाणी प्रेझेंट असतं, म्हणजेच ते इरेथ्रोसाइट्सच्या ठिकाणी प्रेझेंट असतं. याचाच अर्थ आपलं बरोबर आन्सर आहे सी, इरेथ्रोसाइट्स. याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे, डिसोसिएशन ऑफ ऑक्झिहिमोग्लोबिन कॅन बी प्रमोटेड बाय. आता डिसोसिएशन सांगितले म्हणजे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन यांच्यामधला बॉन्ड जर ब्रेक व्हायचा असेल तर त्याला ऑक्झिहिमोग्लोबिन डिसोसिएशन असं म्हणतात. आणि हे कधी होतं असं विचारलं आहे, किंवा प्रमोटेड म्हणजे कशामुळं होतं असं विचारलेलं आहे, प्रमोटेड बाय असं विचारलं आहे. तर पहिला ऑप्शन आहे लो PCO2 म्हणजे पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं कमी असेल तर. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर जास्त असेल तर. त्याच्यानंतर सी ऑप्शन विचारलेला आहे लो बॉडी टेम्परेचर. आणि डी ऑप्शन विचारलेला आहे हाय ब्लड pH. तर आता ज्यावेळेस ग्राफ शिफ्टिंगचं आपण बोलतोय, डिसोसिएशन होतंय म्हणजेच ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. याचाच अर्थ हा ग्राफ कुठं शिफ्ट होणार आहे, तर हा ग्राफ राईटला शिफ्ट होणार आहे. आणि जर का ग्राफ राईटला शिफ्ट होत असतोय तर याचाच अर्थ काय असतोय, तर तिथं कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर हे हाय असतंय. याचाच अर्थ आपलं जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, हाय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. लो बॉडी टेम्परेचर म्हणजे तो ग्राफ लेफ्टला शिफ्ट होतोय. हाय ब्लड pH याचाही अर्थ काय आहे, तर तो ग्राफ कुठं शिफ्ट होणार आहे, तर लेफ्टला शिफ्ट होणार आहे. तर ऑक्झिहिमोग्लोबिनचं डिसोसिएशन होत असताना ग्राफ राईटला शिफ्ट होत असतोय आणि ग्राफ राईटला शिफ्ट होतो याचाच अर्थ काय असतोय, तर ते कशानं प्रमोट झालेलं आहे डिसोसिएशन, तर हाय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड. याच्यानंतरचा जो 12 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो डिसऑर्डर ओरिएंटेड विचारलेला आहे. अस्थमा इज कॉज्ड ड्यू टू. अस्थमा कशामुळं होतो असं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे इन्फेक्शन ऑफ लंग्स. दुसरा ऑप्शन दिलेला आहे स्पास्म इन ब्रॉन्कियल मसल. तिसरा ऑप्शन दिलेला आहे ब्लिडिंग इंटू प्लुरल कॅव्हिटी. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे इन्फेक्शन ऑफ ट्रॅकिया. तर आता इथं इन्फेक्शन ऑफ लंग्ज हे पर्याय, हे उत्तर आपलं असू शकत नाही, कारण तिथं लंग्जचं इन्फेक्शन हे नाही. स्पास्म इन ब्रॉन्कियल मसल. आता स्पास्म म्हणजे एक प्रकारची अशी ब्रॉन्कियल मसलला आलेली एक आकडी असं म्हणू शकतो, किंवा एक आकडी म्हणजे ते तुम्हाला समजत असेल, म्हणजे स्नायू जसं आपण म्हणतो स्नायू आखडले, तसे ब्रॉन्कियल मसलला आलेली आकडी म्हणजे स्पास्म असं आपण म्हणतो. आणि आपला हा स्पास्म हा पर्याय बरोबर आहे. आणि हे कशामुळं होतं, तर हे एखादी नॅचरल ॲलर्जी, फॉर एक्झाम्पल पाळीव प्राण्यांचे केस वगैरे, किंवा झाडांचे जे पोलन ग्रेन्स वगैरे फुलांचे असतात त्याच्यामुळे सुद्धा हा अस्थमा होऊ शकतो. म्हणजे आपला बी हा पर्याय बरोबर आहे. याच्यानंतरचा जो 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा थोडासा विचार करायला लावणार आहे बघा. द न्यूमोटॅक्सिक सेंटर दॅट कॅन मॉडरेट द फंक्शन ऑफ रेस्पायरेटरी रिदम सेंटर इज लोकेटेड इन. इथं क्वेश्चन असा विचारलेला आहे की न्यूमोटॅक्सिक सेंटर हे सेंटर काय करतं आहे, तर रेस्पायरेटरी रिदम सेंटरवरती मॉडरेशन करतं. तर हे न्यूमोटॅक्सिक सेंटर कुठं प्रेझेंट आहे. पहिलं सांगितलं आहे डॉर्सल साईड ऑफ मेडुला. दुसरा पर्याय आहे व्हेंट्रल साईड ऑफ मेडुला. तिसरा पर्याय आहे ॲओर्टिक आर्च अँड कॅरोटिड आर्टेरी. आणि चौथा पर्याय आहे पॉन्स व्हॅरोली. तर आता इथं
डॉर्सल साईड ऑफ मेड्युला आणि व्हेंट्रल साईड ऑफ मेड्युला इथं जी लोकेशन्स आहेत ते रेस्पायरेटरी रिदम सेंटरची लोकेशन आहेत. म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे रेस्पायरेटरी रिदम सेंटरचं लोकेशन आहे. ॲओर्टिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरी इथं असणं शक्यच नाही, कारण त्या ब्लड व्हेसल्सची नावं आहेत. आणि डी जो ऑप्शन आहे तो आहे पॉन्स. तर न्यूमोटॅक्झिक सेंटर हे पॉन्स व्हॅरोलीच्या ठिकाणी प्रेझेंट असतं. म्हणजे आपला डी हा ऑप्शन बरोबर आहे. आणि हे काय करतं तर हे इन्स्पिरेशन लिमिट करतं किंवा स्लो वेव्ह स्लीप आणि रॅपिड आय मुवमेंट जे असते यांना जनरली लिमिट करायचं, प्रायमरीली लिमिट करायचं काम हे न्यूमोटॅक्झिक सेंटरचं आहे, की जे सेंटर पॉन्स व्हॅरोलीच्या ठिकाणी प्रेझेंट आहे. समजतंय? हां, आता याच्यानंतरचा जो आपला 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे, इवन व्हेन देअर इज नो एअर इन इट ह्युमन ट्रॅकिया डज नॉट कोलॅप्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ. म्हणजे त्या ट्रॅकियलच्या त्या पॅसेजमध्ये जर का एअर नसेल तरीही तो पॅसेज जो आहे तो कोलॅप्स होत नाही. का कोलॅप्स होत नाही याचं रिझन विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन दिला आहे बोनी रिंग्ज, दुसरा ऑप्शन दिलेला आहे टर्जिड प्रेशर, तिसरा ऑप्शन दिलेला आहे चिटिनस रिंग्स आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे कार्टिलेजनस रिंग्स. तर आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम शिकत असताना तिथं असं शिकलेलो आहे की ट्रॅकियाच्या ठिकाणी सी शेप्ड अशा कार्टिलेजनस रिंग असतात. कुठला शेप असतो त्यांचा? सी शेप्ड कार्टिलेजनस रिंग्ज असतात. आणि त्या किती असतात तर 16 ते 20 कार्टिलेजस रिंग्स या ट्रॅकियावरती प्रेझेंट असतात, की ज्याच्यामुळं तो ट्रॅकिया कोलॅप्स होत नाही. याचाच अर्थ काय आहे तर आपलं डी हे ऑप्शन बरोबर आहे. डी हे उत्तर आहे. याच्यानंतरचा जो 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, डिसोसिएशन कर्व शिफ्ट्स टू द राईट फेन. म्हणजेच जो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे किंवा ऑक्सी हिमोग्लोबिनचा जो कर्व आहे तो राईटला शिफ्ट होतो म्हणलं आहे. कधी राईटला शिफ्ट होतो तर खाली त्या 4 शक्यता दिल्यात, त्याच्यातली कोणती बरोबर आहे हे आपण सांगायचं आहे. आता बघा, पी एच जर वाढला तर पी एच इन्क्रीजेस हा पहिला पर्याय आहे. जर पी एच वाढला तर तो राईटला शिफ्ट होईल का? बघा बरं, आठवा. पी एच वाढला तर तो राईटला शिफ्ट होईल का? CO2चं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर तो राईटला शिफ्ट होईल का? O2चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तर तो राईटला शिफ्ट होईल का? आणि 2,3 DPG जर का डिक्रीज झाला तर तो राईटला शिफ्ट होईल का? तर इथं तुम्ही एक मेन्शन करून घ्या की ग्राफ राईटला शिफ्ट होतो म्हणजेच तिथं काय झालेलं असतं तर पार्शियल प्रेशर हे ऑक्सिजनचं कमी झालेलं असतं, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर वाढलेलं असतं. याचाच अर्थ कार्बन डायऑक्साईडचं तिथलं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं, तिथलं टेम्परेचर वाढलेलं असतं, तिथल्या एच प्लस आयनची संख्या वाढलेली असते म्हणजे तिथला pH कमी झालेला असतोय आणि तिथल्या DPG सुद्धा वाढलेले असतात. म्हणजेच 2,3 डायफॉस्फो जे ग्लिसरेट्स आहेत ते सुद्धा काय झालेले असतात तर वाढलेले असतात. जर या सगळ्या कंडिशन असतील तर आपण तो ग्राफ राईटला शिफ्ट झाला म्हणतो. आणि इथं याच्यामधली फक्त एकच कंडिशन आहे म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, म्हणजेच आपलं बी हे आन्सर बरोबर आहे. बाकीचे जे आहेत पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी हे 3 पर्याय हा ग्राफ लेफ्टला शिफ्ट होत असतानाचे दिलेले आहेत. याच्यानंतरचा जो 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपला त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, ड्युरिंग इन्स्पिरेशन इन मॅमल्स द डायफ्रॅम बिकम्स. आता याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर असं आहे की म्हणजे अगोदर प्रश्न समजून घ्या की आपण ज्यावेळेस इन्स्पिरेशन करत असतो म्हणजे हवा आतमध्ये घेत असतो त्यावेळी डायफ्रॅम कसा असतो, म्हणजे त्यावेळेची डायफ्रॅमची कंडिशन कशी असते तर तो डोम शेपड असतो का तर नाही. डोम शेपड ज्यावेळेस आपण एक्सपिरेशन करत असतो त्यावेळेस तो डोम शेपड असतो. स्टॅटिक असतो का नाही. डायफ्रॅमची मुवमेंट हे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनवर डिपेंड आहे, तो कधीच स्टॅटिक असत नाही. किंवा रेज्ड हायली असंही असू शकत नाही. याचाच अर्थ काय आहे तर डायफ्रॅम हा इन्स्पिरेशनच्या वेळी फ्लॅट असतो, म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे. याच्यानंतरचा जो 17 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो असा दिलेला आहे, कंबायनिंग ऑफ हिमोग्लोबिन विथ O2 इन लंग्ज कॅन बी प्रमोटेड बाय.
आता इथं विचार करा, कंबायनिंग ऑफ हिमोग्लोबिन विथ O2 म्हणलेलं आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे, तर तो जो ग्राफ आहे तो लेफ्टला शिफ्ट होणार आहे. आणि हे कोणामुळं होतं आहे, तर बघा, ग्राफ जर लेफ्टला शिफ्ट व्हायचा असेल तर तिथल्या शक्यता काय काय असतात बघा. तर तिथं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर वाढायला पाहिजे, कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर कमी व्हायला पाहिजे, टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे, H+ आयन कमी होतात, H+ आयन कमी होतात म्हणजेच pH वाढतो आणि DPG कमी होतात. या सगळ्या कंडिशन जर असतील तर तो ग्राफ कुठं शिफ्ट होतो, लेफ्टला शिफ्ट होतो. तर इथं पर्याय काय दिलेले आहेत बघा. पहिला दिलाय डिक्रीजिंग CO2 कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड. दुसरा पर्याय दिलेला आहे डिक्रीजिंग O2 कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड. इथं O2चं कॉन्सन्ट्रेशन जर का डिक्रीज झालं तर तो ग्राफ राईटला शिफ्ट होणार आहे. त्याच्यानंतर दिलं आहे इन्क्रीजिंग CO2 कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड. CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर का ब्लडमधलं वाढलं तरी पण तो ग्राफ राईटला शिफ्ट होणार आहे. आणि चौथा पर्याय दिला आहे इंट्रोड्युसिंग CO2 इंटू ब्लड. म्हणजे ब्लडमध्ये जर का CO2 आलं तरीसुद्धा तो ग्राफ कुठं शिफ्ट होणार आहे, राईटला शिफ्ट होणार आहे. मग ह्या 3 कंडिशन जर राईटला शिफ्ट होणार असतील तर तिथं हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन हे कंबाईन होतील का, नाहीत होणार. कुठल्याच एका कंडिशनला ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन कंबाईन होऊ शकतात. तर डिक्रीजिंग CO2 कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड म्हणजेच आपला ए हा पर्याय बरोबर आहे. याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे 18 नंबरचा, त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, इफ ए पर्सन इज सफरिंग फ्रॉम इम्फेसिमा. जर का एखाद्या पर्सनला इम्फेसिमा हा रेस्पायरेटरी डिसऑर्डर झाला असेल तर त्या व्यक्तीमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं जाणवतं. तर पहिला पर्याय आहे ब्रॉन्क्युल्स आर फाउंड डॅमेज्ड. बी ऑप्शन आहे अल्व्हिओलार वॉल्स आर फाउंड डॅमेज्ड. सी ऑप्शन आहे द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज फाउंड डॅमेज्ड. आणि डी ऑप्शन आहे द रेस्पायरेटरी मसल इज फाउंड डॅमेज्ड. तर याचं स्ट्रेट फॉरवर्ड जे आन्सर आहे ते आहे बी आन्सर, अल्व्हिओलार वॉल्स आर फाउंड डॅमेज्ड. याच्यानंतरचा जो 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या 19 नंबरच्या क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे, आफ्टर टेकिंग अ लॉंग डीप ब्रीथ वी डू नॉट रेस्पायर फॉर सम सेकंड्स ड्यू टू. म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या वेळेस असं लॉंग ब्रीथ घेतो त्यावेळेस आपण काही सेकंद रेस्पायर करू शकत नाही. तर ते कशामुळं, कुठल्या कंडिशनमुळं असं होतं. तर पहिला पर्याय दिलेला आहे मोर CO2 इन ब्लड. शक्यच नाही पहिला पर्याय असणं, कारण आपण लॉंग ब्रीथ घेतलं आहे म्हणल्यानंतर, लॉंग डीप ब्रीथ घेतलं आहे म्हणल्यानंतर ऑक्सिजनची लेवल वाढलेली असणार आहे, बरोबर. म्हणजे इथं मोर CO2 इन ब्लड म्हणले हा पर्याय योग्य नाही. बी पर्याय काय सांगितलं आहे बघा, मोर O2 इन ब्लड हा पर्याय बरोबर आहे, परंतु त्याचं आणि नंतर रेस्पिरेशन करण्याला अडथळा आणण्याचा काहीही संबंध नाही. ऑक्सिजनचा तिथं काही रोल नाही. सी पर्याय आहे लेस CO2 इन ब्लड आणि डी पर्याय आहे लेस O2 इन ब्लड. लेस O2 असणं याचाही काही प्रश्नच येत नाही, कारण आपण लॉंग डीप ब्रीथ केला आहे. म्हणजे मोर CO2 इन ब्लड आणि लेस O2 इन ब्लड ह्या 2 पर्यायांचा विचारच करायचा नाही. हां, ऑक्सिजन जास्त येणार आहे, मात्र आपण एक वाक्य असं शिकलो होतो की बिल्डअप ऑफ CO2 इन द ब्लड हे एक कारण आहे की ज्याच्यामुळं आपण काय करू शकतो, तर श्वास आपला रोखून धरू शकतो. म्हणजेच काय, इथं लेस CO2 इन ब्लड असल्यामुळं सफिशियंट ऑक्सिजन आपल्याला भेटला आहे, कारण आपण लॉंग डीप ब्रीथ केलं आहे. आणि लॉंग डीप ब्रीथ केल्यामुळं आणि ब्लडमधली CO2ची लेवल कमी असल्यामुळं आपण काही काळासाठी रेस्पायर करू शकत नाही. म्हणजेच इथं आपला सी हा पर्याय बरोबर आहे. याच्यानंतर जो 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो थोडासा विचार करायला लावणार आहे. द क्लोराईड शिफ्ट इन रेड ब्लड सेल्स इज द मुवमेंट ऑफ. रेड ब्लड सेल्समध्ये क्लोराईड शिफ्ट होतं म्हणजेच नेमकी कशाची मुवमेंट आहे. पहिला ऑप्शन दिला आहे कॅटायन्स इन टू द सेल टू बॅलन्स इट्स अपटेक ऑफ क्लोराईड आयन्स.
इथं क्लोराईड आयन्स शिफ्ट होत आहेत, त्यामुळं अपटेक ऑफ क्लोराईड आयन्स हा पर्याय बरोबर नाही. त्याच्यानंतर बी ऑप्शन काय दिलं आहे बघा, क्लोराईड आयन्स फ्रॉम द ब्लड इन टू द ग्लोमेरुलार फिल्ट्रेट फॉर एक्सक्रिशन. हा पर्याय असणंच शक्य नाही, कारण क्लोराईड आयन तिकडं ब्लडमधून त्या ग्लोमेरुलरकडं शिफ्ट झालेत असं आपण रेस्पिरेशनमध्ये कुठंही बघितलेलं नाही. सी पर्याय काय दिलेला आहे बघा, क्लोराईड आयन्स आउट ऑफ द सेल टू बॅलन्स द रिलीज ऑफ हायड्रोजन कार्बोनेट आयन्स. इथं क्लोराईड आयन आउट ऑफ द सेल असं म्हणलं आहे, पण ॲक्च्युली तसं होतं आहे का, नाही होत. क्लोराईड आयन हे प्लाझ्मामधून RBCमध्ये येत आहेत, म्हणजे प्लाझ्मामधून सेलमध्ये येत आहेत. तर डी पर्याय काय दिला आहे बघा, क्लोराईड आयन्स इन टू द सेल टू बॅलन्स इट्स अपटेक ऑफ हायड्रोजन कार्बोनेट आयन्स. तर डी हा आपला पर्याय बरोबर आहे की क्लोराईड आयन हे प्लाझ्मामधून RBCमध्ये शिफ्ट होतात. कशासाठी, तर हायड्रोजन कार्बोनेटचा आयनचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी ते क्लोराईड आयन्स हे प्लाझ्मामधून RBCमध्ये शिफ्ट होतात. यालाच आपण क्लोराईड शिफ्ट किंवा हॅमबर्गर्स फिनॉमिनॉन म्हणलं होतं, म्हणजेच हा डी पर्याय आपला बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो 21 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे, त्या 21 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे बघा, व्हिच ऑफ द फॉलोइंग आर स्टेजेस ऑफ रेस्पिरेशन इन करेक्ट ऑर्डर. म्हणजे खाली दिलेल्या ज्या स्टेजेस आहेत A, B, C आणि D, या स्टेजेसमधल्या त्या स्टेजेसची करेक्ट ऑर्डर आपल्याला शोधायची आहे. म्हणजे फर्स्ट स्टेज कोणती आणि लास्ट स्टेज कोणती. पहिली जी कॅपिटल A स्टेज दिली आहे ती आहे गॅसियस ट्रान्सपोर्ट. B जी स्टेज दिली आहे ती दिलेली आहे सेल्युलर रेस्पिरेशन. C जी स्टेज दिलेली आहे ती दिलेली आहे टिश्यू रेस्पिरेशन. आणि जी D स्टेज दिलेली आहे ती दिलेली आहे ब्रीदिंग. तर आता थोडंसं आपण मेकॅनिझमकडे जाऊयात. मेकॅनिझममध्ये आपण बघितलं होतं की सर्वात पहिल्यांदा काय होणार आहे, तर रेस्पिरेशन होत असताना सर्वात पहिल्यांदा ब्रीदिंग होणार आहे. म्हणजे डी हा आपला पर्याय प्रथम येतोय, ब्रीदिंग होणार आहे. या ब्रीदिंगनंतर काय होणार आहे, तर या ब्रीदिंगनंतर बघा गॅसियस ट्रान्सपोर्ट होणार आहे. काय होणार आहे, गॅसियस ट्रान्सपोर्ट होणार आहे. म्हणजे डी नंतर ए येणार आहेत. आता डी आणि ए असे क्रमानं आलेले फक्त दोनच पर्याय आपल्याकडे आहेत, एक बी दुसरा पर्याय आणि एक सी तिसरा पर्याय. आता त्याच्यानंतर काय सांगितलं आहे बघा, म्हणजे आता ब्रीदिंग झालं, त्याच्यानंतर गॅसियस ट्रान्सपोर्ट झालं. आता याच्यानंतर काय होतं, तर टिश्यू लेवलचं रेस्पिरेशन होतं. म्हणजे आता याच्यानंतर सी यायला पाहिजे आणि मग सगळ्यात शेवटी सेल्युलार रेस्पिरेशन होतं, मग बी यायला पाहिजे. म्हणजे आपला क्रम कसा झाला, DACB. याचाच अर्थ आपला बी हा पर्याय, बी दुसरा 2 नंबर ऑप्शन आपला बरोबर आहे. याच्यानंतर जो 22 नंबरचा क्वेश्चन जो विचारलेला आहे त्याच्यामध्ये असं विचारलं गेलं आहे की व्हेन CO2 कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड इन्क्रीजेस. ज्यावेळी ब्लडमधलं CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यावेळेस ब्रीदिंगमध्ये काय बदल होतात, ब्रीदिंग बिकम्स. आता CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे, CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे, याचाच अर्थ हा बोर इफेक्ट आहे. याचाच अर्थ ग्राफ कुठल्या बाजूला शिफ्ट होणार आहे, राईट शिफ्ट होणार आहे. ग्राफ हा राईट साईडला शिफ्ट होणार आहे. आणि जर ग्राफ राईट साईडला शिफ्ट झाला असेल आणि जर का कॉन्सन्ट्रेशनचं जर पार्शियल प्रेशर वाढला असेल, याचाच अर्थ ऑक्सिजनची तिथं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी झालं आहे. म्हणजेच ऑक्झी हिमोग्लोबिन हे सुद्धा कमी झालं आहे किंवा ब्रेकडाऊन झालं आहे. म्हणजेच इथं काय करावं लागणार आहे, आता शरीराला ऑक्सिजनची गरज भासणार आहे. म्हणून मग इथं ब्रीदिंग हे फास्टर आणि डीपर केलं जाणार आहे. म्हणजे इथं बी हा आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्टचा क्वेश्चन आहे 23 नंबरचा, त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, द व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट लिव्ज द लंग्स इन ह्युमन इज मेजर्ड बाय. आता याच्याशी आपण कुठंच म्हणजे या कन्सेप्टला आपण अटॅच झालो नाही. म्हणजे
हे पर्यायच आपण कुठं बघितले नाहीत. या पर्यायातलं इथं स्फिग्मोमॅनोमीटर आपण बघितलेलं आहे. कशात बघितले तुम्ही आठवा बरं. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तिथं आहे स्पायरोमीटर. स्पायरोमेट्री हे एक असं टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर लंग्जमधून बाहेर पडणारी व्हॉल्यूम ऑफ दी एअर मोजली जाते स्पायरोमेट्री ह्या टेक्निकनं, म्हणजे स्पायरोमीटरनं. म्हणजे इथं बी हा पर्याय आपला बरोबर असणार आहे. याच्यानंतर जो 24 नंबरचा आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा विचारलेला आहे, द रेस्पिरेटरी सेंटर व्हिच रेग्युलेट्स रेस्पिरेशन इज लोकेटेड इन. पहिला ऑप्शन दिलेला आहे सेरेब्रल पेडिकल, दुसरा ऑप्शन दिलेला आहे वॅगस नर्व, तिसरा ऑप्शन दिलेला आहे पॉन्स व्हॅरोली आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. सेरेब्रल पेडिकल हा पार्ट असणारच नाही, कारण आपण बघितलं आहे रेस्पिरेशनमध्ये सेरेब्रल पेडिकलचा इतर रोल नाही आहे. वॅगस नर्व ही रेस्पिरेशनच्या ठिकाणी थोडंसं काम करते. रेस्पिरेशनच्या एका रेस्पिरेशनमध्ये ह्या वॅगस नर्वचा रोल आहे, पण रेस्पिरेटरी सेंटर तिथं आहे का वॅगस नर्वच्या ठिकाणी? तर नाही. म्हणजे ए आणि बी हे दोन पर्याय आपले असू शकत नाहीत. आता विचार करूयात सी आणि डी पर्यायांचा. तर जो सी पर्याय आहे पॉन्स व्हॅरोली, तर पॉन्स व्हॅरोलीच्या ठिकाणी आपण मागाशी एक बघितलं होतं की न्यूमोटॅक्झिक सेंटर तिथं आहे. पॉन्स व्हॅरोलीच्या ठिकाणी न्यूमोटॅक्झिक सेंटर आहे. आणि काय केलं जातं पॉन्स व्हॅरोली हे थोड्याशा प्रमाणात इन्स्पिरेशन प्रायमरीली कशाला कंट्रोल करतं ते, तर इन्स्पिरेशनला कंट्रोल करतं. त्याचबरोबर स्लो वेव्ह स्लीपला आणि रॅपिड आय मुवमेंटला कंट्रोल करणारं जे सेंटर आहे ते पॉन्स व्हॅरोलीच्या ठिकाणी आहे, की ज्याला आपण न्यूमोटॅक्झिक सेंटर असं म्हणतो. आणि आता मेडुला ऑब्लॉंगेटाचा जरा विचार करा. आपण असं म्हणलं होतं की मेडुला ऑब्लॉंगेटाच्या ठिकाणी 2 सेंटर्स आहेत. म्हणजे ॲक्च्युली तसं ते एकच, पण मेडुला ऑब्लॉंगेटाच्या ठिकाणी 2 असे पॉईंट आहेत की एक पॉईंट आहे त्याच्यातला इन्स्पिरेशन रेग्युलेट करतो, दुसरा पॉईंट एक्सपिरेशन रेग्युलेट करतो. मग आता अशा क्वेश्चनचा आन्सर देत असताना तुम्हाला एक माहीत पाहिजे की यांचं कोरिलेशन कसं आहे. तर रेस्पिरेटरी रिदम सेंटर जे आहे ते मेडुला ऑब्लॉंगेटाचं आहे. रेस्पिरेटरी सेंटर किंवा रेस्पिरेटरी रिदम सेंटर जे आहे ते मेडुला ऑब्लॉंगेटाच्या ठिकाणी आहे. पॉन्स व्हॅरोली हे मॉडरेट करतं मेडुला ऑब्लॉंगेटाच्या ठिकाणी असणाऱ्या रेस्पिरेटरी सेंटरला. समजते. इथं पॉन्स व्हॅरोली हे आन्सर येत नाही, कारण पॉन्स व्हॅरोली हे मॉडरेशन करतं. कोणावरती मॉडरेशन करतं, तर मेडुला ऑब्लॉंगेटाच्या ठिकाणी असणाऱ्या रेस्पिरेटरी सेंटरचं मॉडरेशन करायचं काम हे पॉन्स व्हॅरोलीचं आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते आहे डी, मेडुला ऑब्लॉंगेटा. द रेस्पिरेटरी सेंटर व्हिच रेग्युलेट रेस्पिरेशन इज लोकेटेड इन मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि ह्या सेंटरवर मॉडरेशनचं काम हे पॉन्स व्हॅरोली करत असतं. समजते. हां, आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे रेस्पिरेटरी मेकॅनिझम इज कंट्रोल्ड बाय. रेस्पिरेटरी मेकॅनिझम इज कंट्रोल्ड बाय याच्यामधला पहिला पर्याय आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, याच्यामधला दुसरा पर्याय आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, याच्यामधला तिसरा पर्याय आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि चौथा पर्याय आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही शोधायचा आहे आणि तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण हे शोधाल आणि मला सांगाल. तर हे महत्त्वाचे क्वेश्चन्स आपले होते. आणि या टॉपिकवरती मी परत एकदा सांगतो आहे, आत्तापर्यंत कमीत कमी 2 क्वेश्चन विचारलेले आहेत नीटसारख्या एक्झामला. कमीत कमी 2 विचारले, जास्तीत जास्त ते 3-4 ही विचारू शकतात. तर महत्त्वाचे आहेत. या 25 क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही परत एकदा टॅली करून बघा, प्रत्येक लेक्चर ऐका आणि नीटची तयारी तुम्ही करा. धन्यवाद. तुम्हाला काय ओळखीचे क्वेश्चन्स भेटले असतील, भेटले की नाही? भेटले ना? हां, तर असंच स्टडी करत राहा. तुम्हाला सगळे क्वेश्चन अगदी 100% क्वेश्चन सुटतील जर का तुम्ही असाच रेग्युलर स्टडी करत राहिला तर. परत भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नव्या कन्सेप्टला घेऊन, नव्या उमेदीनं. तोपर्यंत धन्यवाद. हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.